नमस्कार. बरेच दिवसांनी भेट होती आणि आपण सध्या जरा वेगळ्या उत्साहात आहोत. 22 जानेवारीची सगळेजण वाट पाहतो आहोत. त्यामुळे मला पण आज जरा उत्साह वाटला की 22 जानेवारी, मग आपण राष्ट्रपुरुष श्रीराम ह्याच्यावरच बोला. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपल्या आपदांचं अपहरण करणारा. पण एवढंच आहे का रामाची ओळख? म्हणजे आपली ओळख आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्या संकटांचं निवारण करणारा तो आपला सखा. पण रामाची ओळख फक्त तेवढी नाही आहे. केवळ संकटांचं हरण करणारा नाही आहे. तू प्रयत्न कर. संकट सगळ्यांवरच येतात, माझ्यावर पण आली आहेत. पण एक उत्तम माणूस म्हणून मला जगायचं आहे हे शिकवणारा राम आहे. म ओम म्हटल्यामुळे जे फायदे आपल्या शरीराला आणि मनाला होतात ते राम म्हटल्याने होतात. कारण त्याच्यात अग्निबीज आहे, सूर्यबीज आहे, चंद्रबीज आहे. रम धातू आहे. रमणं, आनंद देणं, असं ज्याच्यामध्ये आहे तो राम. असं ज्याच्यामध्ये आहे तो राम. अगदी असं पण म्हटलेलं आहे, रमते योगिनो यत्र सा. योगी सुद्धा ज्याच्यामध्ये रममाण होतात असा राम. का बरं राम राष्ट्रपुरुष आहे? मुळात रामाचं अयन, रामाचा प्रवास हाच मूळ इतिहास आहे. कुठेही चमत्कार नाही. रामाच्या चरित्रामध्ये आपल्याला कुठेही चमत्कार पाहायला मिळत नाही. दिसते ती कृती, आदर्श कृती. प्रत्येक वेळेला किती गुण असावेत? आमची संस्कृती दुसऱ्याचा विचार करणारी आहे. आधी दुसऱ्याचा विचार, परहिताचा विचार, मग स्वतःचा. हे वैशिष्ट्य आहे. जे माझं आहे ते माझं आहे, जे दुसऱ्याचं आहे ते मी घेणार नाही. हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि ते रामाच्या कृतीतून सतत जाणवत आहे. मी रामचरित्र सांगणार नाहीये, पण मानवी जीवनाचा विकास किंवा मानवी जीवन कसं असू शकतं याचा वस्तुपाठ म्हणजे श्रीराम. म्हणजे 87 दिवस रावणाशी युद्ध केल्यानंतर, रावण वधानंतर ज्यावेळेला राम आले त्यावेळेला प्रत्यक्ष देवानी असं म्हटलं की आपण साक्षात परमेश्वर आहात. आपण साक्षात परमेश्वर आहात. त्यावेळेला रामाने दिलेलं उत्तर असं आहे, आत्मानम मानुषम मन्ये रामम दशरथात्मज. मी मनुष्य आहे आणि मी दशरथ पुत्र आहे, मी देव नाही. बघा, एक माणूस रावणासारख्या पराक्रमी मोठ्या म्हणजे खूप मोठा योद्धा, लंकाधिपती, शिवाची आराधना करणारा म्हणजे शिवभक्त, असं सगळं त्याच्याजवळ आहे. अशा रावणाचा वध एका माणसानं केला. म्हणून तो म्हणतो मी देव नाही, मी देव नाही, मी दशरथ पुत्र आहे. दशरथ पुत्र आहे. आपल्या वडिलांचं नाव अभिमानाने सांगतायत, हे वैशिष्ट्य आहे. आपल्या वडिलांचं नाव अभिमानाने सांगणं हे वैशिष्ट्य आहे. आता मुलांना विचारलं नाव काय? अरे वडिलांचं नाव सांग की. पूर्ण नाव काय तुझं?
विचारावं लागतं. हे विचारावं लागतं की वडिलांचं नाव सांग ना, म्हणजे पूर्ण नाव सांग. त्याला असं वाटतं आपण म्हणजेच आपली ओळख. असं असत नाही. असं असू नये. असं असू नये. राम कसा आहे हो? राम धर्मज्ञ आहे. राम धर्मज्ञ, धर्म जाणणारा आहे. धर्म म्हणजे काय? कर्तव्य. कर्तव्य करणारा आहे. आता वनवासामध्ये गेल्यानंतर सीतेने जेव्हा त्याला विचारलं होतं की आता संन्यास म्हणजे भगवी वस्त्र परिधान केले आहेत, जटा धारण केले आहेत, म्हणजे संन्यासी वेशामध्ये तुम्ही आहात, मग हे धनुष्य कशाला हवं? संन्यासाचं धनुष्य कशाला हवं? शस्त्र कशाला हवं? रामाने असं उत्तर दिलंय, मी माझा धर्म सोडलेला नाही. मी फक्त संन्यास म्हणजे संन्यस्त होऊन वनवासामध्ये राहतोय, मी माझा धर्म नाही सोडलाय. परित्राणाय साधूना विनाशायाच्या दुष्कृता. माझा धर्म काय? मी क्षत्रिय आहे. दुर्जनांचा नाश करणं हा माझा धर्म आहे, तो मी सोडलेला नाही. आणि म्हणून हे धनुष्य मी धारण केलेलं आहे. धर्मज्ञ आहे. आपल्या कर्तव्यामध्ये कुठेही चुकत नाही आहे. प्रत्येकाला एक धर्म असतो, तो जाणता आला पाहिजे. ज्ञ, जाणणारा. माझं पण कर्तव्य आहे. प्रत्येकाला काहीतरी कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने आपापलं कर्तव्य निभावणं म्हणजे धर्मज्ञ असणं. गृहिणी म्हणून मला माझं घर सांभाळायचं आहे, तिथे कर्तव्यात कुचराई केली तर चालणार नाही. मग ते कुटुंब कुटुंब राहत नाही. असं झालं की कुटुंब कुटुंब राहत नाही. वडिलांचा एक धर्म आहे, त्यांचं एक कर्तव्य आहे. सगळ्यांना व्यवस्थित सुमार्गावर ठेवण्यासाठी अर्थार्जन करायचं आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे करायचं आहे. प्रामाणिकपणे. तिथे अधर्माला जागा नाही. धर्म, प्रामाणिकपणे. तर राम धर्मज्ञ आहे. राम कृतज्ञ आहे. छोटी छोटी गोष्ट कोणी केली तरी तो कधीही विसरत नाही. केलेली मदत तो कधीही विसरत नाही. कृतज्ञ. दुसऱ्यानं छोटी गोष्ट केली तरी सुद्धा ती तो मोठी करून सांगतो. त्याने आपल्याला खूप मदत केली असं तो म्हणतो. असा तो आहे. कृतज्ञ आहे. राम पूर्वभाषी आहे. उत्तम गोड तर बोलतोच बोलतो, सर्वांशी गोड बोलतो. पण पूर्वभाषी म्हणजे नेमकं काय? आधी कधीतरी आपली ओळख झाली आहे, कुठेतरी आपली ओळख झाली आहे, पुन्हा आपण भेटलो तर कदाचित आपल्याला एवढी त्या दिवशी बोलली, आज माझ्याकडे बघून हसली सुद्धा नाही, मी कशाला बोलायला जाऊ? अगदी सामान्य प्रतिक्रिया बघा ही आपली, मी कशाला बोलायला जाऊ? आपली ओळख झाली होती, तिने बोलायला यायला होतं माझ्याशी, पण मी कोणीतरी मोठी असं माझ्या मनात असतं. मी तिच्यापेक्षा मोठी असं कुठेतरी मनात असतं, तिने माझ्याशी बोललं पाहिजे असं वाटत असतं. राम तसं नाही करत. कसे आहात? सहजपणे चौकशी करेल, बोलेल, आणि अशी माणसं लक्षात राहा. अशी माणसं लक्षात, गोष्टी छोट्या छोट्या आहेत बघा, पण राम आपल्याला शिकवतोय, आपल्या कृतीतून शिकवतोय. तो पूर्वभाषी आहे, खूप गोड बोलणार आहे, म्हणून तो लोकाभिराम आहे. म्हणून तो लोकाभिराम आहे, लोकांना आवडणार आहे, अभिराम, आनंद देणार आहे लोकांना. असा हा राम आहे ना. धर्मज्ञ आहे, कृतज्ञ आहे. जिथं क्रोध आहे, क्रोध जिंकलेला आहे. कैकेयीवर रागवला नाही, कोणावरही रागवलेला नाही. जिथं क्रोध, फार अवघड आहे. हीच म्हणजे अवघड नाही, म्हणजे अशक्यच वाटतं, असूच शकत नाही. मग आपण म्हणतो 10 अंक मोजू, 14 अंक मोजू. प्रतिक्रिया पटकन द्यायची नाही. 14 अंक, 10 अंकांनी शांतने नव्हते, मग आता 14 मोज.
त्याच्या उलट लक्ष्मण आहे की नाही, शीघ्रकोपी आहे. हा जित क्रोधीन तो शीघ्रकोपी. ती गंमत आहे बघा, लगेच चिडणार आहे. पण रामाने समजूत घातली की लगेच शांत होणार आहे. भरत आला लगेच रागावला. म्हणजे त्याला एवढंही समाधान नाही बहुतेक भरताला, आपण आता इथे आलो अरण्यामध्ये, पण इथे तो आलाय आपल्याला बहुतेक नाहीसच करायला आलाय, म्हणजे मारायला चाललाय. राम म्हणतो शक्यच नाही, तो आपल्याला घ्यायला आलाय, तो आपल्याला घ्यायला आलाय, तो आपल्याला मारायला आलेला नाही. भरत करूच शकत नाही असं, भरत असं करूच शकत नाही. हा विश्वास रामाला आहे. हे वैशिष्ट्य आहे आपल्या संस्कृतीचं. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की कुटुंब संस्था, परिवार हा आपल्या संस्कृतीचा कणा आहे. हे कुटुंब रामाने व्यवस्थित सांभाळलंय. सर्व कुटुंब सापत्न असूनही सापत्न भाव कुठेही नाही. म्हणजे शंका सुद्धा त्याला कधी येत नाही. भरतासारख्या मुलाला जन्म देणारी आई वाईट असूच शकत नाही. त्यामुळे तिच्याबद्दल विकल्प मनामध्ये येण्याचं काही कारणच नाही. तिच्याबद्दल विकल्प येण्याचं काही कारणच नाही, कारण भरताला जन्म देणारी आई आहे. आणि भरत कसा आहे, वैयक्तिक त्यागानं रामानं परिवार सांभाळलाय, हो ना. आणि आपल्या त्यागानं परिवार एकसंध राहावा म्हणून भरत प्रयत्न करतो. दोघंही तोलामोलाचेच आहेत, कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. दोघांचाही त्याग श्रेष्ठच आहे. आणि कशासाठी आहे, कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबासाठी. आपलं कुटुंब एकसंध राहावं म्हणून, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून राम राष्ट्रपुरुष आहे, कुटुंब सांभाळणारा असाच तो आहे. सर्व ठिकाणी कर्तव्य दक्ष आहे, सर्व प्रकारची कर्तव्य निभावणारा आहे. स्त्रीबद्दल सन्मान ठेवणारा आहे. म्हणजे त्राटिकेला मारायचं की नाही, एक स्त्री आहे म्हणून, हा एक क्षणभर त्याच्या मनात आलेला विचार, बाण जोडू की नको. पण विश्वामित्राने सांगितलंय, स्त्री कशी असली पाहिजे, मातृहृदयी असली पाहिजे, सर्वांवर प्रेम करणारी असली पाहिजे. आणि जी स्त्री समोरच्याचा वध करू शकते स्वतःसाठी, ती वध्यच आहे. अजिबात विचार करू नको स्त्री म्हणून. आणि मग काही उदाहरणं दिली आहेत त्यांनी, या स्त्रियांना कसं कसं मारले त्याचे, आणि सांगितलं की बाणजोड आणि त्राटिकेला मार. कारण ह्या वनामध्ये सगळ्यांचं पालन पोषण करणं, सर्वांवरती प्रेमाचा वर्षाव करणं, सर्वांना वात्सल्य देणं, हा जो स्त्री धर्म आहे तो ती पाळत नाही आहे. धर्मज्ञ आहे, सुरुवातीचं लक्षात असेल आपल्या. इतरांनी हे धर्म पाळला पाहिजे. आणि जेव्हा विश्वामित्राने सांगितले की नाही, तिला तू मारलंच पाहिजे, आणि त्यांनी त्राटिकेचं वध केलेलं आहे, त्राटिकेचं वध केलेलं आहे. अशा रामायणातल्या कित्येक कथा आपल्याला, कित्येक प्रसंग आपल्याला माहिती आहे. आता तो अनसूयक आहे. रामाच्या मनामध्ये कोणाबद्दलही असूया नाही, कोणाच्याही बद्दल असूया नाही. तो अधिक पराक्रमी आहे, किंवा तो अधिक काही वेगळा आहे, किंवा त्याच्या जो काही जास्ती काही कधीही मनामध्ये नाही, कोणाबद्दलही असूया नाही. असूया नसली ना, मन स्वच्छ असलं ना, की मैत्र आणि मैत्रच असतं. म्हणजे आपल्या भोवती सुद्धा बघा, जर मनामध्ये असूया नसेल, फार कमी लोक आपल्यासारखं म्हणजे असतात की ज्यांच्या मनामध्ये असूया नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर असतो, हो ना.
आपण सामान्य माणसं. माझ्यापेक्षा तिची साडी पांढरी कशी इथपासून आमच्या डोक्यात असतं. तिची साडी माझ्यापेक्षा पांढरी कशी इथपासून आमच्या मनामध्ये असूया असते. तर इतक्या सामान्य आपण जेव्हा आपण रामाचं चिंतन करू त्यावेळेला कदाचित कुठेतरी मनामध्ये नाही हे बरोबर नाही असं तरी वाटेल. नाहीतर तुमच्यासारखंच माझं आहे, त्यात काय वेगळं आहे. तुम्हाला असं वाटते, मला असं वाटते, सगळे सारखेच असतात. पण नाही ना, रामाच्या मनामध्ये असं नाही, मग माझ्याही मनात असतं का नाही. हे रामाच्या चिंतनातून माझ्या मनात केव्हा तरी येईल. आणि म्हणून सतत रामाचं चिंतन हे आवश्यक आहे. कारण राम तसा वागलेलाच आहे. देह मन बुद्धी या सर्वांवर रामाचा पूर्ण ताबा आहे. रामाचा पूर्ण ताबा आहे. देह मन आणि बुद्धी सर्वावर हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून राम आदर्श आहे. आणि ह्या कपोलकल्पित कथा अजिबात नाहीत, इतिहासच आहे. यावर आपण विश्वास ठेवून रामायण वाचूया. म्हणजे रामाची प्रत्येक गोष्ट किती विचारपूर्वक केली आहे ते आपल्या लक्षात येईल. वसिष्ठांनी विश्वामित्रांबरोबर त्याला पाठवलंय. आपणही कदाचित अनेक वेळा वाचलं असेल की भारतात म्हणजे रामायण जे आहे ना ते ऋषींनी घडवलं आहे. हे सगळा राममार्ग ऋषींनी ठरवला आहे. म्हणजे 25 वर्ष आधीच त्यांनी एकत्र येऊन ठरवलं आहे की या रावणाचा म्हणजे असुराचा वध व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक राजा निर्माण केला पाहिजे, सद्गुणी, त्याचा वध करू शकेल असा, पराक्रमी. आणि त्याप्रमाणे त्यांनी रामाला म्हणजे पुत्रकामेष्टी यज्ञ करवून त्याच्यासाठी ऋष्यशृंगांनीच तो करायचा असं ठरवून सर्व बघा, त्यांच्याही मनामध्ये कोणाच्याही परस्परांबद्दल स्पर्धा नाही आहे. जो ज्याचा स्पेशालिस्ट आहे त्याने ते काम करावं. अस्त्रशस्त्र शिकवायचे विश्वामित्रांबरोबरच रामाने गेलं पाहिजे. कसं वागायचं हे शिकवायचं आहे ते मी शिकवीन. पर्णकुटी कशी बांधायची, वास्तुशांत कशी करायची, हे सगळं वसिष्ठाने शिकवलंय. आणि वनवासात गेल्यानंतर लक्ष्मणाने जेव्हा पर्णकुटी उभारली त्यावेळेला तिथे त्यांनी वास्तुशांत केली. हे सगळे धार्मिक विधी आवश्यक आहेत, ते केले पाहिजे. हे राम आपल्याला शिकवतो. यात काय त्यात काय कशाला खर्च, बाकी सगळीकडे खर्च झाले तरी चालतात, बाकी कुठेही खर्च केले तरी चालतात, पण इथे कशाला खर्च आहे का. इथे कशा, परवा तो पुरोहिताचा काल आहे ना व्हिडिओ, गंमत म्हणून पाहिला असेल कदाचित आपण. जाता तर 2 मिनिटात दिसतो आपल्याला तो की गुरुजी 250 रुपये दक्षिणा गुरुजींना. आणि मग एक बाहेरून येतो कोणीतरी सांगायला, व्हिडिओ येतो पण तुमचं आमचं चित्र त्याच्यात आहे. आणि तो म्हणतो की तो जो बाहेरचा मंडपवाला आहे ना तो 50,000 रुपये मागतोय, ते घेतल्याशिवाय ते इथून जात नाही. गुरुजींना दक्षिणा 250 रुपये द्यायचं जीवावर आलंय, 50,000 रुपये मंडपवाल्यांना द्यायचे. ते तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी एक व्हिडिओ आहे, पण विचार करण्यासाठी आहे, खरोखर विचार करण्याचा. तर एकूण काय की वसिष्ठांनी ते ज्ञान त्यांना रामांना दिलेलं आहे. विश्वामित्र वसिष्ठांचं इतकं वैर आहे आपल्याला माहिती आहे, ती कथा काही सांगण्याची गरज नाही. पण ते विश्वामित्र अस्त्र शस्त्रामध्ये पारंगत आहेत आणि ते शस्त्र वापरू शकणार नाही आहेत. त्यामुळे त्यांनी ती कोणाला तरी देण्याची गरज आहे, कारण त्या शस्त्रांचा वापर रावणवधासाठी होणार. म्हणून विश्वामित्रांकडे रामाला पाठवलं पाहिजे. आता आदल्या दिवशी रामाच्या लग्नाची बोलणी करत होता बरं का दशरथ, की आता 15 वर्षाचा झाला, म्हणजे आता विवाह योग्य झाला आहे, आता पाहायला पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात, छे माझा मुलगा किती लहान, त्याला कुठे पाठवायचं विश्वामित्राबरोबर, ओट पिळे तर दूध बाहेर येईल त्याच्या इतका तो छोटा कोवळा, मी येतो तुझ्याबरोबर सैन्य घेऊन. विश्वामित्र म्हणले पाठवायचं असेल तर राम,
तुझा काही उपयोग नाही. त्या वृद्धाचा काही उपयोग नव्हता राक्षसांना मारण्यासाठी. म्हणजे आपण निरुपयोगी असं नाही आहे, पण आपली शक्ती कमी झाली हे मान्य करायला हरकत नाही. आपली शक्ती नक्की कमी झाली. इथे तरुणच पाहिजे. मग रामालाच माझ्याबरोबर पाठवायला पाहिजे, विश्वामित्रांकडे पाठवायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते गेलेले आहेत. बला अतिबला वगैरे अनेक प्रकारच्या विद्या त्यांना शिकवलेल्या आहेत, ज्याच्यामुळे भूक लागत नाही, उन्हातानाचा त्रास होत नाही, अशा प्रकारचे मंत्र त्यांना शिकवलेले आहेत रामाला. म्हणजे असे पण मंत्र आहेत, याच्यावर विश्वास ठेवूया. सनस्क्रीनच लावायला पाहिजे असं नाही, असे पण काही मंत्र आहेत की त्याच्यामुळे आपल्या शरीराचं संरक्षण होऊ शकतं. आणि ती बला अतिबला यासारख्या विद्या रामाला आणि लक्ष्मणाला विश्वामित्रांनी दिलेल्या आहेत. अनेक प्रकारची अस्त्र शिकवली आहेत. स्वयंवरासाठी नेणं हा हेतू नाही आहे, पण प्रवास आहे. प्रवासामधला तो एक भाग आहे. मध्ये अहिल्या आहे, तिला त्याने मुक्त केली आहे म्हटलंय. शिळा वगैरे काही नाही, शिळावत होती, तो आणखीन एक वेगळाच प्रसंग आहे, त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागेल. पण अहिल्या आली मध्ये, तिला पण राघवाने मुक्त केली आहे, आपोआप नाही मुक्त केली. सामर्थ्य आहे, मंत्र सामर्थ्य आहे. तिने जी तपश्चर्या केलेली आहे आणि तिने जो पश्चाताप दगदगी झाले त्यातून ती बाहेर पडली आहे याची खात्री आहे. आणि त्यामुळे तू आता मुक्त झाली आहेस. हो ना, त्यातून तू आता मुक्त झाली आहेस हे सांगायला अधिकारीच माणूस पाहिजे. तुम्ही आम्ही सांगून का करू? आणि तो अधिकार रामाजवळ आहे. आणि त्याप्रमाणे अहिल्या त्यातून मुक्त झाली. पश्चाताप म्हणजे तिचा जो काही शासन होतं तिला झालेलं, जे चुकीचं वर्तन तिच्या हातून घडलेलं होतं, आणि मग गौतमांनी तिचा स्वीकार केला. हे सगळ्यात महत्त्व आहे, रामायणातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. गुन्हा पत्नीच्या हातून झालाय, पण त्याला मी पण जबाबदार आहे. त्यामुळे मी पण तपश्चर्याला जातो म्हणून गौतम गेलेत. आणि ज्या क्षणी पश्चाताप दग्धतेतून तुझी मुक्ती होईल त्याच क्षणी मी तुझा स्वीकार करीन, असं म्हणून गौतमाने तिला स्वीकारलेलं आहे. म्हणून रामायण आदर्श आहे, सोडून नाही दिलं. आता मी दुसऱ्या बायकोबरोबर जातो नाही म्हणाले, नाही, जबाबदारी आहे, बंधन आहे. आम्ही दोघांनी एकनिष्ठ राहायचं ठरवलेलं आहे, आम्ही दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं आहे. लग्नामध्ये आम्ही तसं वचन एकमेकाला दिलं आणि ते पाळलं आहे. ते गौतम आणि अहल्येने पाळलं आहे. चूक झाली, दोघांनीही तपश्चर्या केली आणि त्यातून मुक्त झाल्यावर दोघांनी परस्परांना स्वीकारलेलं आहे. आणि मनासारखं सगळं झालंय ना असं मिथिलेमध्ये शतानंदाने विचारलं, विश्वामित्रानं विचारलं. गौतमाने अहल्येचा मुलगा शतानंद आणि ते जनकाचे राजगुरू. आम्ही तिथे आल्याबरोबर त्यांनी विचारलं. म्हणजे बघा, मी जे म्हटलं मगाशी की ऋषींनो प्रवास ठरवलेला आहे रामाचा, कसं कसं जायचं, काय काय घडणार आहे, पुढे काय होणार आहे, या सगळ्याचा एकत्र विचार आहे. संघटन कसं आहे बघा, एकमेकाशी बांधून कसं पुढे चाललेत बघा. आता तो आश्रम त्याच्याशी माझा काही संबंध नाही असं असत नाही, ध्येय सगळ्यांचं एकच आहे. दुर्जनांचं निर्दालन आणि समाज स्वास्थ्य. सर्व ऋषी समाज स्वास्थ्याचा विचार करणारे आहेत. सर्व ऋषी स्वतःचाच फक्त विचार करत नाही, समाज स्वास्थ्याचा, सामान्य प्रजाजनाचा विचार करणारे आहेत. आणि त्यांना जो त्रास होतोय असुरांकडून, त्यांना त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आपण आपली शक्ती पणाला लावायचे, असं म्हणून त्यांनी जे जाळं विणलंय, म्हणजे रामदासांनी जसं महंतांचं जाळं विणलं की नाही नंतर, हे रामायणाकडूनच आलं. हे आपले, आणि ह्याला त्याचं माहितीये, त्याला त्याचं माहितीये, त्याला त्याचं माहितीये, पण परस्पर कोणालाच काही सांगत नाही.
याला गुप्त हे म्हणतात. त्या सगळ्यांचं काम व्यवस्थित चालू आहे, सर्व ऋषींचं काम व्यवस्थित चाललेलं आहे. राम पुढे पुढे निघालेले आहे, मिथिलेतही पोचलेले आहेत. ते काही पण जिंकायला आलेले नाहीत, स्वयंवर जिंकायला आलेले नाही. आपल्या गुरूंनी आणले म्हणून ते आले, गुरूंनी आणले म्हणून ते आलेले आहेत. आणि ज्या वेळेला गुरूंनी म्हटलं की रामा आता उठ, तुझं क्षात्र तेज दाखव, आणि त्यावेळेला ते उठले आहेत. आता कृती छोटीशीच आहे, कृती छोटीशीच आहे. उठल्याबरोबर त्यांनी आधी गुरूंना नमस्कार केला, गुरूंना नमस्कार केला, त्या धनुष्याला नमस्कार केला, कारण ते शिवाचं आहे, ते मोडणारच आहे. पण तरीही ते शिवाचं धनुष्य आहे, त्याचं पावित्र्य लक्षात घेऊन, मनामध्ये असलेल्या शिवाबद्दलचा आदर लक्षात घेऊन त्यांनी त्या शिवधनुष्याला आपण नमस्कारानंतर ते उचललं आहे. कृती छोटी आहे, पण आपल्या मुलांना सांगण्यासाठी, म्हणून राम आदर्श आहे. आमच्या राष्ट्रामध्ये असा एवढी मोठी व्यक्ती, एवढा मोठा माणूस होऊन गेला आणि आम्ही विसरलो त्याला. म्हणजे कोर्टात जाऊन आम्हाला त्याच्यासाठी लढावं लागलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना करायची 22 जानेवारीला. काय दुर्दैव आहे आपलं. आपण किती गाफील आहोत, आपण गाफील आहोत. समोरच्यांचा दोष किती माहीत नाही. त्यांनी आपल्याला जिंकलं, त्यांनी त्यांची संस्कृती आमच्यावर लादली आणि आम्ही लादून घेतली, कारण आम्हाला प्रयत्नच करायचे नाही, आम्हाला प्रयत्नच करायचे नाही. म्हणजे बाबरी मशीद पाडली, माझा विषय नाही, पण तरी बाबरी मशीद पाडली तर आमच्याच लोकांना दुःख झालं. हे कोणाचं दुर्दैव? आपलं दुर्दैव, कारण आपण संघटितच नाही म्हणून सदा भयभीत. मी जर स्पष्टपणे काय बोलले तर मला कोणी काय म्हणेल का, मला त्याचा त्रास होईल का, माझ्यावर आक्रमण होईल का, मला कोणी हल्ला करेल का, मग मी बोलणारच नाही, असं प्रत्येकाच्या मनात आहे. मग आता आपल्याला गरज आहे ती संघटनेची. हे ऋषींनी केलं बघा. असे तू हिमाचल, अगस्ती दक्षिणेकडे आले, विंध्याकडे, इलवली वातापी यांना मारलं, समुद्रामध्ये तो दडून बसला तर समुद्रप्रशासन केला. म्हणजे महत्प्रयासाने समुद्रप्रशासन केला, याचा अर्थ महत्प्रयासाने इलवलीला मारलं. कशा करता ऋषी दक्षिणेकडे आले? कारण रावणापर्यंत पोचायला तो मधला मार्ग मोकळा करण्याची गरज आहे, तो मधला मार्ग मोकळा करायची गरज आहे. आणि म्हणून अगस्ती तिथे आले. अगस्ती रामाला म्हणतायत की इथे राहून नाही तुला चालणार, ही शस्त्रास्त्र माझ्या आश्रमातली घेऊन तुला आता दुसरीकडे गेलं पाहिजे. आणि ही शस्त्रास्त्र इथे आहे, तू इथे आहेस, इथे आक्रमण होऊ शकतं. ती सावधगिरी आहे बघा. आणि त्यामुळे तू आता पंचवटीत जायला हवं, म्हणून ते पंचवटीत आलेले आहेत. पुढच्या घटना त्यांना पण माहिती आहे काय काय घडणार आहे, आणि हे सगळं रावणापर्यंत पोचण्यासाठी आवश्यक आहे. सगळे प्रसंग तसेच होत गेलेले बघा, क्रमशः रावणापर्यंत पोचण्यासाठी. सीताहरण झालं, शूर्पणखेचं नाकान कापलं की नाही मध्ये, तिथे पण लक्ष्मणाने छान कुटी उभारली वगैरे, तर मग अशीच केला उल्लेख. सीताहरण पंचवटीतून ती शूर्पणखा त्याला कारण, तिने आपल्या भावाला जाऊन सांगितलं. म्हणजे नाकान आपले कापले गेले, अपमानित ती झाली, अपमानित झाली. पण आता ती जाऊन रावणाला काय सांगणार? रे ती इतकी सुंदर स्त्री, ती फक्त तुझ्याच राणीवशामध्ये शोभू शकते, ती त्या संन्याशाजवळ राहते, आणि तू केवढा पराक्रमी.
आता तो स्त्रीलंपटच आहे. परदाराभिलाषी असं त्याचं विशेषण आहे रावणाचं. परदारा, दुसऱ्याच्या बायकांबद्दल अभिलाषा असणारा असाच तो आहे. त्याला चेतवलं. तो आला. लक्ष्मण रेषा. लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा. फक्त स्त्रीसाठी आहे का? नाही ना, पुरुषांसाठी पण आहे. रावणाला ती ओलांडून आत नाही येत आला. रावणाला ती ओलांडून आत येता आलं नाही. ती मर्यादा त्याच्यासाठी पण आहे. आणि मग त्याने आवाहन केलं, बाई ग तू गृहिणी, मला आत येता येत नाही, तू बाहेर उंबऱ्याच्या आतून तर मी भिक्षा घेऊ शकत नाही. म्हणजे आपलं काय म्हणायचं, प्रोटोकॉल ह्याच पद्धतीने झालं पाहिजे, त्यामुळे तू बाहेर ये. त्याला सुद्धा ती रेषा ओलांडता आली नाही. लक्ष्मण रेषा फक्त स्त्रियांसाठी नाही, ती मर्यादा पुरुषांसाठी पण आहे, हे आपल्याला इथे दिसतं. मी कसाही वागीन नाही चालणार. कसाही वागीन म्हणजे कुटुंब स्थिर राहील का? कुटुंब हा जर आमच्या समाजाचा पाया आहे तर दोघांनीही बंधन पाळणं आवश्यक आहे. मुलींनी 7च्या आत घरी आलं पाहिजे, तसं मुलांनी पण 7 म्हणजे 7 ही आता घड्याळी वेळ सोडा, पण मर्यादा मुलांवरही असली पाहिजे. वेळेची मर्यादा न पाळता मुलगा बाहेर काय करतोय? तोही काहीतरी गुण उधळता असू शकतो. मुलींनी उधळायचं नाही, मुलांनी उधळलं तर चालणार आहे? नाही चालणार. पावित्र्य तेव्हाच टिकतं तेव्हा दोन्ही बाजूनी असतं. म्हणजे लक्ष्मण रेषा दोघांसाठी आहे. लक्ष्मणाने ती आखून दिली. सर्व उत्तम लक्षणांनी युक्त असलेला तो लक्ष्मण, हो ना. माहिती आहे त्याचा भावावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. मारीचाने हे केलेलं आहे त्यालाही माहिती आहे. पण त्या क्षणी सीता आपला धर्म चुकली. सीता त्या क्षणी आपला धर्म चुकली आणि तिला त्या क्षणी असं वाटलं की माझ्या पतीवर संकट आलेलं असताना हा धीर कसा, काहीतरी विकल्प म्हणावं द्याला, आणि तो विकल्प बोलून दाखवला. ते ऐकल्यावरती स्वाभाविकपणे लक्ष्मण बाहेर पडलाय. तो म्हणाला आहे की रामाने तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, ते माझं कर्तव्य आहे, पण माझा नाईलाज आहे. निदान एक कर, या रेषेच्या बाहेर जाऊ नको, एवढी तरी मर्यादा सांभाळ. म्हणजे मर्यादा तू ओलांडली आहेस, मला काहीतरी बोलली आहेस, पण निदान एवढं तरी आता कर. मग सीताहरण झालं, तेही आपल्याला माहिती आहे. कोणीतरी एक जण वाचवायला आला, तो पण सत्यवचनी आहे, जटायू. तो पण सत्यवचनी. त्याने सांगून टाकलं, पंखात माझे प्राण आहे. आणि तो खोटं बोलला रावण, म्हणून तो त्याच्या अंगठ्यापाशी येतोय पुन्हा पुन्हा. अंगठ्यात प्राणी म्हटलं चोचवा म्हणून, पण पंख कक्षात आले ना रावणाच्या, पंख कापून टाकले. इथे पुन्हा जटायू राम येईपर्यंत थांबलेले आहेत. आणि जटायू आपल्यासाठी म्हणजे आपल्या पत्नीसाठी कृतज्ञ असा आपण शब्दप्रयोग मगाशी केला. त्याचं श्राद्ध रामाने केलेलं आहे, त्याचा अंत्यविधी रामाने केलेला आहे. जटायूचा वनवासी आहे, वनवासी बांधव आहे. तो माझा कोणीतरी आहे असं वाटणं, वनवासी असला तरी तो माझा कोणीतरी आहे असं वाटणं हे महत्वाचं आहे. आणि ते रामाला वाटलंय. गुहापर्यंत गेलाय. प्रवासामध्ये आधीच त्या गुहाशी मैत्री केली आहे. ते वनवासी बांधव, एक राजा आपल्याकडे आला, आपल्या अयोध्येचा राजा. तो म्हणतोय की मी वनात जातो, तू हे राज्य कर. सोपं नाही आहे होय. कोणाचं कोण?
आणि तो असं म्हणतो मी वनात जातो, तू हे राज्य कर, किंवा तू इथे राजा म्हणून राहा ना. नाही, राम दृढव्रती असा एक गुण त्याचा आहे. आता कोण तिथे पाहायला येणार होतं का? काही पाहायला येणार होती का? दशरथ पाहायला येणार? दशरथ तर गेले, पण काही पाहायला येणार होती का? कोण पाहायला येणार होतं की राम खरंच कोणाच्या झोपडीत जाऊन राहिले का झाडाखाली झोपले, फळं खातायत का आणखीन काय खातात? पाहायला येणार होतं कोणी? नव्हतं येणार. पण मी दृढव्रती आहे, मी कंदमुळंच खाणार आहे, मी कोणाच्या झोपडीत जाऊन झोपणार नाही, मी झाडाखालीच झोपणार आहे. ठरलेलं आहे ना. तर एका पुस्तकात असं वर्णन वाचलं, म्हणजे संघटन, वनवासाची संधी रामाने कशी कशी घेतली बघा, संघटन कसं केलं. तर त्या पुस्तकात असं वर्णन आहे की ज्या झाडाखाली राम झोपले ते झाड त्या वनवासी बांधवांनी अत्यंत पवित्र मानलं, त्याच्यावरती कुंपण घातलं. जिथे जिथे सीतामाई गेल्या तिथे तिथे त्यांच्या स्नानासाठी आडोसे तयार केले आणि न्हाणीघरं म्हणून त्याची पूजा केली. आपण बघा आता प्रवासात जेव्हा जातो आणि आपल्याला स्वतः राम गेला तर कुठे कुठे होतं, सगळीकडे सीता न्हाणी दिसतात, सगळीकडे रामाची पावलं म्हटली ती म्हणतात, सगळीकडे ह्या राम आला होता म्हणतात, राम सगळीकडे गेला. मुख्य म्हणजे जिथे जिथे राम गेला तिथे तिथे तिथल्या सामान्य माणसांनी रामाचं मोठेपण मान्य करून त्या जागा तीर्थक्षेत्र म्हणून मानल्या. हे आमचं वैशिष्ट्य आहे, ही कृतज्ञता आहे, हे आमच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. राम दृढव्रती आहे, त्यामुळे तो गुहाच्या झोपडीत जात नाहीत, ते कंदमुळं त्यांनी आणलेली खात नाहीत. तू नाही, मी माझं आणीन आणि खाईन, कोणीतरी आणेन आणि मग मी खाईन, नाही जमलं. अशा पद्धतीने रामाचं अयन सुरू आहे. आणि मग प्रौढपणे, म्हणजे मारुतीच्या प्रौढपणे रामाची आणि हनुमंताची भेट झालेली आहे. हनुमंत असा एकमेव कार्यकर्ता आहे रामायणातला कार्यकर्ता की ज्याला देवत्व मिळालं, ज्याची मंदिरं उभारलेली, बाकी कोणाचीही नाही. रामाची मंदिर आहेत तिथे पंचायतनामध्ये सगळे भाऊ आहेत, स्वतंत्र मंदिरं अशी फक्त हनुमंताची. कोणाची मंदिरं उगीच नाही उभारली जात, त्याच्यासाठी कार्य तसं करावं लागतं. कार्यकर्ता हनुमंत हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मलय पर्व मध्ये वाटेत आला, बाबा तू माझ्या म्हणजे तुझे वडील आणि मी मित्र, तुझे वडील आणि मी मित्र, त्यामुळे जरा विश्रांती घे, इतक्याला आमचा प्रवास करायचा आहे, इतक्याला आमचा प्रवास करायचा आहे. तो म्हणतो काका नमस्कार करतो, वडिलांचे मित्र म्हणणं ते बघा, वडिलांचे मित्र पाहिलेले नाही, त्यांनी सांगितलं, त्यांनी त्याला नमस्कार केला. अन्यथा आपण असं करतो की नाही, बाबा तुमच्याकडे कोणीतरी आलंय, आमची मुलं आत, बाबांकडे आलेल्यांशी आपला काही संबंध नाही. हनुमंत हे नाही शिकवत, रामायण हे नाही शिकवत. म्हणून आपण रामायण वाचायचं, सूक्ष्मतेने वाचायचं नाही, संस्कार कथा मुलांना सांगायच्या. नमस्कार करून सांगितलं की नाही, कार्य करून येईल ना जेव्हा, आत्ता मला सीते शोधासाठी बाहेर पडायचं आहे, माझ्या जो अजिबात वेळ नाही, ते काम महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मला इथून जायचं आहे. मग सुरसा आली वाटेमध्ये, सिंहिका आली, अगदी लंकिनीने सुद्धा रामाच्या लंकेचं रक्षण करण्यासाठी स्त्री होती. लंकिनी पराक्रमी होती आणि किती सूक्ष्म नजर असेल. हा लघुरूपाने गेला तरी तिच्या लक्षात आलं की बाहेरचा कोणीतरी आलाय, लघुरूपाने गेला तरी लक्षात आला बाहेरचा कोणीतरी आलाय, आणि तिने त्याला अटकलंय, त्याने तिला बुद्धा मारला, कारण सीतेपर्यंत पोचायचं आहे, वाटेतली संकट दूर करणं भागच आहे. त्यावेळेला मला सगळ्यात आवडला काय त्या प्रसंगातलं, ज्यांनी कोणी लिहिलं आहे त्यांनी असं म्हटलंय, लंकिनीने त्याला असं म्हटलं की ज्या कामासाठी बाहेर पडलंस ना ते काम विसरू नको आणि त्या भगवंताला विसरू नको.
ही ती लंकिनी सांगते. जे चांगलं आहे ते दृढच असलं पाहिजे हे तिला राक्षसणीला सुद्धा कळते. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे आणि ते त्याचं विस्मरण होता कामा नये. आणि मग मारुतीबद्दल तर काय काय किती बोलावं आणि किती नाही, परंतु असा हा हनुमंत आहे. तो रात्रंदिवस रामाबरोबर नाही आहे बरं का, तो सुग्रीवाबरोबरच आहे. सुग्रीव त्याचा राजा आहे, सुग्रीव त्याचा राजा आहे, म्हणून तो आपलं कर्तव्य सोडून रामाचा भक्त म्हणून रामाकडे येऊन राहिलेला नाही. भजन पूजन करण्यासाठी कर्तव्य करतोय, पण मनात चिंतन कोणाचं आहे? रामाचं आहे. कारण राम किती मोठा आहे हे त्याला कळलंय. रामाचं वेगळेपण त्याला जाणवलं आहे आणि म्हणून रामाच्या वेगळेपणामुळे राम हे त्याचं दैवत झालेलं आहे. हे काम करत असताना सतत चिंतन रामनामाचं आहे. म्हणून गोंदवलेकर म्हणतात, ओंकार म्हणताना कदाचित पद्मासनात बसावं लागत असेल, काही ध्यानमुद्रा घ्यावी लागत असेल, रामनाम घेताना काही करावं लागत नाही. जिथे असाल तिथे मनापासून रामाचं चिंतन करा. राम म्हणजे आनंद, राम म्हणजे सत्य, राम म्हणजे मनुष्यपण, राम म्हणजे विकसन, राम म्हणजे सर्वस्व. त्यामुळे सतत त्याचं चिंतन करा असं गोंदवलेकर महाराज पण आपल्याला सांगतात. आणि म्हणून राम सर्वश्रेष्ठ आहे. तो राष्ट्र पुरुष आहे, आमच्या राष्ट्राचा आदर्श आहे. आपल्या राष्ट्रावर आपलं नितांत प्रेम असलं पाहिजे. राष्ट्राचं अहित होईल अशी छोटीही कृती आपल्या हातून घडणार नाही याची दक्षता मला घेतली पाहिजे. छोटीही कृती म्हणजे माझं कर्तव्य प्रामाणिकपणे मला करायचं आहे. जे माझ्या वाटेला आलं आहे ते मी आनंदाने करेन. कैकेयीला दोष आहे का? नाही. दशरथाने म्हटलं, बाबा मला तुरुंगात टाक आणि तू राज्य घे, कारण मोठ्या मुलांनी राज्यावर बसायचं, मी आता म्हातारा. ते म्हणले नाही, असं होणार नाही. तुम्ही मला आज्ञा दिली आहे, तुम्ही माझे गुरु आहात. वडील म्हणजे गुरु, तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही राजे आहात. त्यामुळे तुमच्या आज्ञेचा भंग करण्याचं मला काही कारणच नाही. मी वनात जाणार आहे, मी वनात जाणार आहे. सुमित्रा एक अशी आहे की जी म्हणते की जा, जाऊ नको म्हणत नाही, जा. आपल्या मुलाला सांगते जा, आणि आपला मोठा भाऊ आणि वहिनी म्हणजे आपले आई वडील समज आणि त्यांची सेवा कर. कारण तिला नक्की माहिती की लक्ष्मण रामाशिवाय राहूच शकत नाही. आणि ज्या वेळेला शेवटी रामांना लक्ष्मणाला आज्ञा करावी लागली आणि ठरलेलंच होतं ते की काळ भेटायला आलेला, सगळ्या योजना ठरलेल्या आहेत. दैवजात दुःखे, सगळं दैव योजना ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणेच घडत जातं. कोणालाही दोषारोप न करता आपण आपलं मार्गस्थ व्हावं आणि चांगल्या मार्गाने पुढे जावं हे ठरलेलं आहे, हो ना. हे ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. दैवजात तसंच आहे. 13 जा, तू तिथे जा. लक्ष्मण रामाशिवाय राहू शकणार नाही. आता काळ भेटायला आलाय, तेव्हा दुर्वास ऋषींनी काय यावं, आणि ते दुर्वास ऋषी नेहमी रागवलेलेच असतात. दत्ताचे भाऊ आहेत दुर्वास, दत्ताचे भाऊ. ते नेहमी असे रागवतात, काय कोणास ठाऊक, पण ते नेहमी रागवलेलेच असतात. आणि ते म्हणतात की बघ आता तू जर मला आत्ता रामाला भेटायला जाऊ दिलं नाही तर मी अयोध्या जाळून टाकेन. लक्ष्मण म्हणतोय प्रजाजनांना वाचवलं पाहिजे, तर निरपराध प्रजेला कशाला जायचं, मला फार तर शिक्षा होईल. कारण अट होती, काळ पुरुष जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत तिसऱ्या कोणीही आत यायचं नाही. राम आणि ते या व्यतिरिक्त तिसऱ्याने यायचं नाही. पण दुर्वासांच्या त्या शापाच्या भयानं लक्ष्मण म्हणतो की मी गेलो तरी चालेल, कारण त्याला माहिती आहे आता देहांत शासनच होणार. आणि त्यांनी जाऊन सांगितलं दुर्वास आलेले. खरं म्हणजे त्याच वेळेला काळ बाहेर येतोय. लक्ष्मण आजाद म्हणजे त्यांचं बोलणं झालेलं आहे. म्हणजे जर पळवाट काढायची असेल तर बोलणं होऊन गेलेलं आहे त्यांचं. कोणी लक्ष्मणाने काही ऐकलेलं नाही. पळवाट काढायची असेल तर, पण पळवाट नाही ना शोधलेली.
रामाने सांगितलं. तो म्हणले मला मान्य आहे. अयोध्या बेचिराख होण्यापेक्षा मला हे स्वीकारार्ह आहे. आणि मला स्वीकारार्ह आहे म्हणून तो जो थेट निघाला आणि मला तुमच्याकडून ही शिक्षा मिळते, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. तो शर्यतच गेला. सीतेशिवाय मी जगू शकतो पण लक्ष्मणाशिवाय नाही, हे रामाला माहिती. आणि रामाने पण स्वतःला संपवायचं ठरवलेलं आहे. आणि ज्या प्रजेनं त्याच्यावरती म्हणजे सीता आम्हाला नको, म्हणजे ती रावणाच्याकडे राहून आली वगैरे असा दोषारोप केलेला होता, त्या प्रजेने नंतर पश्चाताप व्यक्त केलाही. पण घडायचं ते घडून गेलेलं आहे. कारण अष्टवक्रांना रामानी पण वचन दिलेलं आहे की प्रसंग, त्याने असं म्हटलं, प्रजानुरंजन, लोकानुरंजन हे राजाचं कर्तव्य आहे. प्रजेच्या आनंदासाठी राजा आहे. राजा प्रजेचा सेवक आहे. राजा मालक नाही, राजा प्रजेचा सेवक आहे. हे अष्टावक्रांनी त्याला सांगितलेलं आणि त्याला रामाने असं म्हटलेलं आहे की हो, हे राजाचं कर्तव्य मी आजन्म पाळीन. प्रसंगी सीतेचा त्याग करावा लागला तरी तो मी करीन. काळच बोलतो तोंडातून तो असा, तरी मी ते करीन. पण प्रजेच्या आनंदासाठी मी हे करेन. आता प्रजेने तरी सीतेवरती हा दोषारोप का ठेवला असेल, तर त्यांचं म्हणणं असं होतं, राणी म्हणून आमचा काहीही आक्षेप नाही. बघा, राणी म्हणून आमचा आक्षेप नाही, पण आमच्या राजाची पत्नी म्हणून आमचा आक्षेप नाही, पण आमच्या राजाची पट्टराणी म्हणून आमचा आक्षेप आहे. ती रामाची पत्नी आहे, रामाने ती स्वीकारावी. ती निर्दोष आहे याच्याबद्दल रामाला खात्री आहे. पण सिंहासनाचा मान प्रजेला सुद्धा केवढा वाटतो बघा, की त्या सिंहासनावर बसणारी निष्कलंकच असली पाहिजे. आता सिंहासनच नाही, जे काय आहे त्याचं पावित्र्य काही माहितीच नाही, असो, न तुलना न केलेली बरी. पण सेवक असणं आणि सेवक आहे ह्या वृत्तीनं कृती करणे कुठेतरी आपल्याला दिसतंय. आता सेवक म्हणून मी काहीतरी कृती करतोय, मी या देशाचा सेवक आहे आणि म्हणून जे काय करायचंय, मला काय बोलायचं ते बोला, सेवक म्हणून मी करणार, हे कुठेतरी आता दिसतंय. आणि म्हणून 70 वर्षानंतर किंवा 92 साली मशीद पडल्यानंतर, आता 22 साली 24 साली रामलल्ला स्थापित होणार. मंदिर बांधणं एवढाच उद्देश आहे का? काही मोठा पराक्रम दाखवायचा आहे, जगावेगळं काहीतरी केलं आहे किंवा आम्ही काहीतरी करतो म्हणून दाखवायचं नाही. तो आमचा आदर्श आहे, तो आमच्या राष्ट्राचा मानबिंदू आहे, तो आमच्या राष्ट्राचं श्रद्धास्थान आहे, किंबहुना आमच्या कुटुंबाचा तो आधार आहे. परिवार कसा असावा, कुटुंब कसं असावं, ह्याचा आदर्श म्हणून राम आहे. आणि म्हणून त्या रामाचं कुटुंब परिवार हेच आपला कणा आहे संस्कृतीचा. आईवडिलांना सांभाळलंच पाहिजे, आईवडिलांनी मुलांचं केलंच पाहिजे, भावंडांनी एकमेकांना जपलंच पाहिजे. सर्व साधे हिशोब आहेत. ते चुकल्यामुळे ही दुरावस्था आली. हे हिशोब आपले चुकले. आम्ही का नाही, आम्हीच का, हो कोणी करायचं, आम्हीच का, आम्हीच करायचं, असं का नाही वाटलं? का बरं आईची वाटणी होते 30 तारखेपर्यंत एकीकडे, पुढचे 30 तारखेपर्यंत एकीकडे? हां, कुठल्या देशात राहतोय आपण? कुठली संस्कृती आपली? 70 वर्षात हे सगळं आम्ही विसरलो. कैकेयीला त्यांनी दूषणं दिली नाहीत एकदाही. सावत्र आहे ना, वनवासात पाठवलंय ना, एकदाही दूषण दिलेलं नाही.
किंबहुना ती माझी आई आहे हा भाव कधीही मनातून अस्पष्ट झाला नाही. याला कुटुंब म्हणतात आणि हा कुटुंबाचा कणा आहे. ह्या सगळ्यांना बांधून ठेवणं, म्हणून म्हटलं की वैयक्तिक त्याग, स्वतः वनामध्ये गेले, कुटुंब बांधून राहिले. का बरं शत्रुघ्नांनी 14 वर्ष कारभारी म्हणून काम केलं, राजा म्हणून नाही, सिंहासनावर बसला नाही, त्या खजिन्यामध्ये वाढच केली. कर्तव्यात कोणी चुकलंय? कोणीही नाही. सगळ्या त्या पुरुषांचं कौतुक आहेच हो, पण त्यांच्या बायकांचं पण कौतुक आहे. सापत्न भाव नाही हे जे मी म्हटलं, बहिणी आहेत, चुलत बहिणी आहेत, जावा झाल्या आहेत, पण मनामध्ये फक्त प्रेम आणि प्रेम आहे. सगळ्या विरक्त वृत्तीने जगतायत, सगळ्या विरक्त वृत्तीने जगतायत. आपल्या वृद्ध सासवांची सेवा करतायत, त्यांना दुःख नाही आहे. भरत वनात नाही गेला तरी वनवास व्रतस्थ आहे, मांडवीला दुःख नाही आहे. पण नाही, ते त्यांचं कर्तव्य करतात, मी माझं. या घरात राहून माझं कुटुंब सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. त्या तिन्ही वृद्ध स्त्रियांचा सांभाळ करणं. तर शत्रुघ्नाला त्या तिघी, स्वतःची बायको ह्या दोघी, अशा 6 जणींना सांभाळायचं. फक्त सीतारामाबरोबर गेलेली आहे. पण तिथेही जाऊन दोघांनीही बंधनं पाळलेली आहेत. कोणीही पाहायला आलेलं नाही तरी मग त्या रामाबद्दल आमच्या मनामध्ये जर अभिमान असेल, जर तो राम आम्हाला आमचा राष्ट्रपुरुष वाटत असेल, तर गैर काय? का वाटू नये? आणि आम्ही अभिमानाने का सांगू नये? राम आणि कृष्ण हे आमचे राष्ट्रपुरुष आहेत. नीती कशी असावी हे कृष्ण शिकवतोय आणि जगावं कसं हे राम शिकवतोय. ते 2 आमचे आदर्श आहेत आणि त्या 2 आदर्शांना मानून आम्ही कुठली उपासना पद्धती स्वीकारलेली असली, आम्ही कोणत्याही घरात राहत असलो, आमची सांपत्तिक स्थिती कशीही असली, तरीही आम्ही सगळे एक आहोत. तरीही आम्ही सगळे एक आहोत. ह्या देशावर संकट येईल, येऊच नये, आलं तर त्या संकटाचं निवारण करण्यासाठी आम्ही उत्स्फूर्तपणे पुढे जाण्याची गरज आहे. रामानी सीतेला काय गर्भवती असताना त्यागलं, त्या रामाला तुम्ही आदर्श मानता कसं, असा प्रश्न विचारणाऱ्या माणसाला विचारलं पाहिजे. त्याच्याबद्दल तुझ्या मनात विकल्प येण्याचं काय रे बाबा कारण? ते त्या पातळीपर्यंत तू पोचत नाहीस म्हणून तू त्याला गुन्हेगार ठरवणार. आणि मुळात तू इतका पवित्र आहेस का, इतका शुद्ध आहेस का मनाने, की ज्यांनी रामावरती आरोप करावा आणि आम्हाला प्रश्न विचारावा? आम्हाला सांगता आलं पाहिजे, ठासून सांगता आलं पाहिजे की रामाने दुसरी बायको केली का, तिला सोडल्यावर आपल्या मुलांना नाकारलं का, काय कर्तव्य चुकला? प्रजानुरंजन, ते त्याचं कर्तव्य होतं, ते त्यांनी केलं. हे आम्हाला ठामपणे सांगता आलं पाहिजे, अभिमानाने सांगता आलं पाहिजे. राम चुकलेला नाही. सीतेचा त्याग करण्यामध्ये त्याचा वैयक्तिक असा कोणताही दोष नाही. त्याला पूर्ण माहिती आहे की सीता अत्यंत शुद्ध आहे, तिने अग्निपरीक्षा दिलेली आहे. आणि सीतेलाही माहिती आहे की रामाचं आपल्यावर नितांत प्रेम आहे. रामाला आपल्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. रामाला आपल्याबद्दल पूर्ण विश्वास आहे, केवळ कर्तव्य म्हणून. आणि म्हणून तिने निरोप पाठवला आहे की ज्या कर्तव्यासाठी तुम्ही माझा त्याग केलात,
ते कर्तव्य माझ्या दुःखात विसरू नका. माझा त्याग केला म्हणून दुःख मानू नका, त्या कर्तव्याला विसरू नका, दरबारात जाऊन काम करा. कुठे कमी आहे हो सीता आणि कुठे कमी आहे राम? आदर्श सीता ही आदर्श आहे, राम ही आदर्श आहे. म्हणून राम अनेक होतील पण सीता होणं शक्य नाही असं सुद्धा म्हटलं जातं. इतकं सीतेला महत्व आहे. मी आदर्श असले तर राम असेल, मी आदर्श असेल तर. आत्मबलानं रावणाला तिनं पूर्णपणे थोपवून धरलेला आहे. आत्मबल. माझा राम, त्याच्या पुढे तू अत्यंत क्षुद्र आहेस, क्षुल्लक आहेस. वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले आहेत. कसपटा समान त्याला मानलेलं आहे. म्हणून मग एक रूपक कथा पण आहे, दर्भमध्ये घेऊन दर्भाची काडी डोळ्यासमोर ठेवून ती रामाला रावणाशी बोलत होती. इतका तू तुच्छ आहेस, इतकं रामाबद्दलचं श्रेष्ठत्व, आपल्या पतीबद्दल एवढा आदर, एवढा विश्वास त्या सीतेच्या मनामध्ये रात्रंदिवस आहे. आणि त्यामुळे तीही रामाला दोष देत नाही, रामाचा तो दोष नाही हे आपल्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे. कारण आपण रामायणाचा अभ्यास करणं आवश्यक आहे, आपण रामावरती विश्वास ठेवणं आवश्यक आहे. आणि मुख्य म्हणजे बाकीच्यांनी कोणीतरी आणि तुमच्या आमच्यातल्याच कोणीतरी हे बोलणं हे तर गैरच आहे. आपल्याला तिथेच ठेचता आलं पाहिजे की हे बरोबर नाही, तुम्ही पुन्हा विचार करा, रामायण वाचा, ह्या दृष्टीने वाचा. दृष्टिकोन देण्याची गरज आहे. संस्कृती बदलली आहे, खूप आक्रमणं झाली आहेत. रामाचं एकच फक्त सांगते, संस्कृतीबद्दल रामाचा दृष्टिकोन काय. रावणवध झाला, आता सगळे अयोध्येत आलेले आहेत. आता अयोध्येत येताना ज्यांनी ज्यांनी रामाला मदत केली आहे, म्हणजे विभीषण असतील, गोह असतील, केवट असेल, आणखी कोण अन्य, त्या सगळ्यांना वाटतं की आपण रामाचा अयोध्या बघावी, रामाचा तो सोहळा बघावा. ते आलेले आहेत. कौशल्यानं त्यांचा यथोचित सत्कार केला आहे, ते पण ऐकण्यासारखं आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. कौशल्याला स्त्रीधन म्हणून 1000 गावं आणि गोधन मिळालेलं होतं. हां, ती वैयक्तिक खर्च म्हणजे दान करणं, म्हणजे काही शिकायला विद्यार्थी आले आहेत, मग त्या विद्यार्थ्यांचा संसार उभारणं किंवा हे त्या गावातून जे उत्पन्न मिळत होतं त्यातून करत असे, त्या उत्पन्नातून करत असे. आता ह्या आलेल्या जे सगळे आहेत ना, यांच्या ओट्या, म्हणजे स्त्री स्वभाव आहे हा की आता यांनी मदत केली आहे तर आपण आपल्यातर्फे काहीतरी ओटी वगैरे भरूया. तर तिने ते स्त्रीधन वापरून ह्या सगळ्यांच्या ओट्या भरलेल्या आहेत. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. असे प्रसंग छोटे आहेत, पण रामायणात असे अनेक प्रसंग आहेत की ज्याचा आम्हाला अभिमान वाटावा, की कौशल्यानं खजिन्यातलं नाही घेतलेलं काही. ऑफिसची गाडी स्वतःकरता वापरली नाही, ऑफिसची गाडी नवऱ्याच्या ऑफिसपुरतीच, ती माझी खाजगी नाही, इतरत्र ती मी घेऊन फिरणार नाही. हे शिकवण्याची गरज आहे. हे कौशल्य शिकवते, हे कौशल्य शिकवते. तर ते सगळेजण आलेले आहेत, त्यांचा सत्कार वगैरे झाला. आणि 8 दिवस झाल्यानंतर रामाने सांगितलं, बोलवून आपल्या मंत्रीगणाला बोलवून, की ह्या सगळ्यांना परत पाठवायचं आपापल्या गावी. लक्ष्मण म्हणतोय त्यांना अजून काही दिवस राहायचं. ते म्हणते नाही, त्यांची संस्कृती वेगळी, आपली संस्कृती वेगळी आहे. ते जर इथे राहिले तर आपले प्रजाजन त्या संस्कृतीच्या मोहानं कदाचित भरकटतील. किती दूरचा विचार बघा. त्यामुळे 8-10 दिवस झाले त्यांनी हे सगळं बघितलं, त्यांचा आदर सत्कार झालेला. आता त्यांनी त्यांच्या गावी जावं. ते मैत्री तशीच राहणार आहे, पण इथे येऊन त्यांच्या संस्कारांप्रमाणे किंवा त्यांच्या संस्कृतीप्रमाणे आमची प्रजा चाललेली चालणार नाही. आम्हाला तेच आता बरोबर वाटायला लागलं. 31 डिसेंबरच छान वाटलं. गुढीपाडवा नको, ती मिरवणूक नको. दुर्दैव आहे. आणि कोणाला दुसऱ्याला दोष नाही, सगळी बोटं आपल्याकडेच आहेत. आपण दोषी आहोत.
आता तरी आपण जागवण्याची गरज आहे. फक्त राम मंदिर उभारलं म्हणून आपली जबाबदारी संपली नाही. आता आपली जबाबदारी वाढली. ते आचंद्र सूर्य नांदो असं ते राम मंदिर आमचं राहिलं पाहिजे. तो राम आमच्या मनामध्ये तसाच झिरपला पाहिजे. पुढच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत तो सतत पोचवत गेला पाहिजे. ही तुमची आणि माझी आता जबाबदारी आहे. आणि त्यामुळे ती जबाबदारी म्हणून राष्ट्रपुरुष राम हा माझा आजचा विषय होता. जे तुम्हाला माहीत होतं तेच, फक्त थोडा वेगळा दृष्टिकोन देण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला. धन्यवाद. राम नाम का गुलाल अंग अंग मलो रे, संग संग चलो रे.